नागपूर जिल्ह्यातील केळवद या ठिकाणी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश झालाय। नवीन मीटर बसवल्यानंतर चक्क मनमानी पद्धतीने वाढीव वीज बिले येऊ लागल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। केळवदमधील गोहत्रे कुटुंबियांना तर तब्बल 2,30,000 रुपयांचे बिल आल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे। केवळ गोहत्रे कुटुंबच नाही तर इतरही अनेक ग्राहकांना अंदाजे 30,000 रुपयांपर्यंत वाढीव बिले विद्युत विभागाने लादली आहेत। या अनपेक्षित आणि अवाढव्य बिलांमुळे केळवदचे नागरिक जगावे की मरावे अशा पेचात सापडले आहेत। या वाढीव बिलासंदर्भात केळवदचे नागरिक आणि सावनेर महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता दिलीप राऊत यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाल्याचे समोर आले आहे। या विशेष रिपोर्टमधून आपण हा संपूर्ण प्रकार सविस्तरपणे पाहणार आहोत। मॅडम, काय नाव आहे आणि काय समस्या आली आहे? सर, माझं नाव प्रेमा संजय गहुकर आणि मी वार्ड नंबर 5 केळवद माळीपुरा इथली रहिवासी आहे। आणि आम्हाला समस्या ही आहे की सर, आम्ही नसताना आमचं हे जे मीटर आहे स्मार्ट मीटर जे लावलं त्यांनी, ते मीटर आमच्या नसताना लावलं त्यांनी आणि त्यानंतर एवढं बिल आलं की आम्ही काही सांगू शकत नाही। आणि उन्हाळ्यात पण एवढं बिल नाही आलं होतं तेवढं बिल ह्या महिन्यात आलेलं आहे। कुणाला 2 लाख पेक्षा जास्त बिल आले का तुमच्या गावामध्ये? आमच्या गावात आलेलं आहे एका माणसाले 2,44,770 रुपये आणि एकाला आलाय 1,44,000 रुपये। काय अधिकारी काय म्हणाले काल? मग अधिकारी म्हणाले की तुम्ही तिथे या, आम्ही तुमचं दुरुस्तीकरण करून देतो। पण आम्ही जेव्हा त्यांनी मीटर लावले तेव्हा त्यांनी आम्हाला इंटिमेशन नाही दिली होती। अगर इंटिमेशन दिली असती तर आम्ही लावू दिले नसते, कारण की आमचे जुनेच मीटर छान होते आणि आम्हाला जुनेच मीटर पाहिजे। माझं नाव रमेश संतोषराव खेडकर, मी केळवद येथे वार्ड नंबर 5चा रहिवासी असून माझ्याकडे इलेक्ट्रिक बिल हे खूप कमी यायला पाहिजे। दरवेळेला बिल खूप कमी येतं। यावेळेस इतकं बिल आलं की माझ्याकडून भरण्याची क्षमता नाही आहे। माझ्याकडे 3 लाईटचं कन्झम्पशन आहे, 9 वॅटचे 3 लाईट, 2च रूम आहेत आणि एक बाहेर लाईट जळतो। त्याच्यामध्ये खूप कमी बिल यायला पाहिजे, पण माझ्याकडे भरपूर बिल येत आलं आहे। माझं नाव विजय एकनाथ बागडे, मनशाला आहे। काय समस्या आली आहे? समस्या एवढीच आहे सर, मी घरी मागल्या एक महिन्यापासून नसताना माझ्या घरी 50 युनिटचं बिल आलं आहे। म्हणजे कोणत्याही प्रकारचा विजेचा वापर न करता मला 50 युनिटचं बिल आलेलं आहे। तर मी माझी तक्रार इथे आता नोंदवली आहे। काय म्हणते ऑफिसर? काय म्हणते ते ऑफिसर? त्यांनी थोडंसं समाधान केलं, पण ते MSEBीचे लोक कसं आहे, माझा अनुभव असा आहे की मागच्या वेळेस मला 10-12 हजार रुपये यांच्याकडनं मला भुर्दंड भरावा लागला होता, कारण मला नवीन मीटर घ्यावं लागलं होतं। त्यांनी नवीन मीटर घ्यायला लावला मला। इथं काही याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणे मीटरमध्ये म्हणे, म्हणजे यांच्या चुका असताना सुद्धा हे म्हणजे ग्राहकांना त्रास देऊन राहिले आहे। माझं नाव नथुरामाजी ढोबळे आहे, मी केळवदला वार्ड नंबर 1 मध्ये राहतो। आणि यांनी आमचं चालू मीटर असताना स्मार्ट मीटर लावलं, त्याच्यामुळे आमच्यावर 2,000 रुपये बिल आलं आहे। हो, तुमचं नवीन मीटर लावलं आहे यांनी? आता जे स्मार्ट मीटर लावले आहे का नाही, नवीन मीटर, हो या मागणी काय म्हणते? हा, तर माझं असं म्हणणं आहे की आमचं जुनंच मीटर व्यवस्थित होतं बा, त्याच्यामध्ये आम्हाला वाजवी रिडिंग येत होतं। तुम्हाला जुनं मीटरमध्ये किती येत होतं? जुनं मीटरमध्ये माझ्याजवळ 500-600 येत होतं। माझं नाव दिलीप रामचंद्र राऊत, उपकार्यकारी अभियंता सावनेर। सर, आज एवढे लोक ग्राहक आले, ते काय करण्यात आलं? ग्राहकांना ॲक्च्युली कसं आहे, या महिन्याचे जे बिल आले आहे जुलैचे, जूनचं रिडिंगहून जुलैचे जे बिल आले आहे ग्राहकांचा, बऱ्याचशा ग्राहकांचं काय झालं, ते रिडिंग उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ॲव्हरेजचे बिल आलेले आहे। आणि ग्राहकांचा असा समज झाला की बा ते रिडिंग आपल्याला बिल फार जास्त आलेले आहे। सगळ्यात जास्तीत जास्त बिल कोणाला आलं? जास्तीत जास्त बिल म्हणजे ॲव्हरेजली कसं 4-5 हजारच्या रेंजमध्ये सगळ्यांना बिल, म्हणजे सगळ्यांना नाही, फार ज्याचं जसं घराचा वापर असत त्याच्या हिशोबाने 4-5 हजाराच्या रेंजमध्ये बिल आलं। 1-2 बिल जे चुकीचे आले होते ते आम्ही पहिले दुरुस्त करून टाकले, कारण जे आमच्या व्हॅलिडेशनमध्ये आले आम्हाला ॲक्च्युली कसं आहे, बिलिंग करत असताना व्हॅलिडेशन होत असतं ॲव्हरेज, म्हणजे त्याचा दर महिन्याचा वापरापेक्षा त्याचं समजा रिडिंग चुकीचं आलं तर ते काय ऑडमॅन आउटसारखं त्याला आपण बाहेर काढतो आणि ते नंतर दुरुस्त करण्यात आलेले बिल। पण लोकांचं असं आहे की नवीन जे मीटर लागले आहे त्यामुळे बिल जास्त आलेलं आहे असं त्यांना वाटतं आहे। पण त्याचा आरोप असा आहे की जास्तच भरमसाठ आला आहे, असं काही बिल येत नाही, यावेळेस जास्तच बिल झालं। तुम्हाला ते सांगतोय की ॲक्च्युली बिलिंग करत असताना कसं आहे, आपला एक PN डाटा असतो। PN डाटा म्हणजे कसं आहे, जे काय आपण डाटा भरतो त्याचा मास्टर डाटा तो फीड केला जातो।
यावेळेस काय झालं, रिप्लेसमेंट हे त्यांनी रिडिंगच्या दरम्यान केलं आहे मागच्या वेळेस. त्याच्यामुळे तो काय झालं, रिडिंगचा डाटा काही भरला गेला नाही. त्यामुळे त्या लोकांना काय झालं माहिती आहे का, बिल आले आहे ॲव्हरेजली. त्याच्यात काय झालं, जो चालू रिडिंगचा जो कॉलम आहे तो चालू रिडिंगच्या कॉलममध्ये उपलब्ध नाही असं आलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, त्यांना मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यात जेवढा काही त्याचा वापर होता कंझम्पशन, त्याच वापराच्या हिशोबाने यांचे बिल आलेले आहे. आणि मी लोकांना आता ते 1 तासापासून ते समजून सांगतो आहे की 4-5 हजार म्हणतात, आपण बोलताना 4-5 हजारच म्हणता, आणि ग्राहक म्हणत होते की जास्त झाला, तर त्यावर काय म्हणतात, तुमचं चुकते की त्यांचं चुकते? नाही, मी कोणाचं चुकते या प्रश्नात पडणार नाही. मला कसं आहे माहिती आहे, डिपार्टमेंटच्या हिशोबाने मी जे काय आहे ते तुम्हाला सांगतो आहे. विषय कसा आहे माहिती आहे का, त्यांचं जे बिल आलेलं आहे, आता समजा मागच्या महिन्यात समजा त्यांचं 1000 रुपये बिल आलं सर, आता उपलब्ध नसल्यामुळे त्याचं काय झालं, मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यात जो काही वापर आहे त्या ॲव्हरेजच्या हिशोबाने बिल आलं. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.